आज खरोखर आम्हाला आनंद आहे, कारण आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे। त्याबद्दल मी आमचे आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब और त्याचबरोबर आमचे माजी आमदार ऋतुराज दादा यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि आज आपण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज आम्ही एक अजेंडा घेऊन जातोय। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, दिव्यांगांचे असतील, युवक वर्गाचे असतील, महिलांचे असतील, तर सगळ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे। पाचगाव असेल, त्याचबरोबर आता मोरेवाडी असेल, उजळाईवाडी असेल आणि तामगाव असेल, या सर्वच गावातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मी आज या ठिकाणी फॉर्म भरतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांचा सेवक म्हणून सोडवण्यासाठी मी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे। माझ्यासोबत आहेत पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरत असलेले संग्राम पाटील साहेब। आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांचे मुद्दे, त्यांचा अजेंडा नेमका काय असणार आहे। साहेब, काय सांगाल, आज आपला उमेदवारी अर्ज आपण दाखल करत आहात, काय नेमक्या भावना आहेत आता? आज खरोखर आम्हाला आनंद आहे, कारण आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे। तर आज हा काँग्रेस पक्षाकडून जी प्रथम उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी आमचे आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब और त्याचबरोबर आमचे माजी आमदार ऋतुराज दादा यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि आज आपण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज आम्ही एक अजेंडा घेऊन जातोय, एक विकासाचं नवीन मॉडेल या ठिकाणी लोकांसमोर घेऊन जात आहे। आणि लोकांना सुद्धा माझी या ठिकाणी विनंती असणार आहे, कारण जिल्हा परिषदची इलेक्शन आज 8 ते 9 वर्षांनी या ठिकाणी होत आहे। त्यामुळे लोक सुद्धा या जिल्हा परिषदच्या इलेक्शनचा लोकांना सुद्धा विसर पडलाय का काय असा प्रश्न या ठिकाणी पडत आहे। कारण जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी नव्हते, कारण प्रशासक तो कारभार सांभाळत होतं। पण आज ग्राउंड लेवलची जी परिस्थिती असते तो लोकप्रतिनिधीच त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडत असतो। त्यामुळे असे अनेक प्रश्न आमच्या गावांचे असणार आहेत, कारण आज पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, उजळाईवाडी असेल, तामगाव असेल, ही शहरानजदीकची गाव आहेत। त्यामध्ये असणाऱ्या अनेक समस्या, कारण आज लोक शहरानजदीक जरी असलो तरी त्या ग्रामीण भागातील लोकांना शहरी सुविधांचा त्या ठिकाणी लळा पडलेला असतो। त्यामुळं आमच्या या ठिकाणी चांगला प्रयत्न असणार आहे की ह्या भागातील सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी देऊन त्यांचे चांगल्या पद्धती प्रश्न असतील, मग त्याचबरोबर शाळेचे, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, दिव्यांगांचे असतील, युवक वर्गाचे असतील, महिलांचे असतील, तर सगळ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे। खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणाबरोबरच राजकारणात देखील तुम्ही सक्रिय आहात। गेल्या काही दिवसांपासून अप्रत्यक्षरित्या तुमचा प्रचार देखील सुरू आहे। खऱ्या अर्थानं उद्यापासून तुमचा प्रचार अगदी जोमाने सुरू होईल। काय वाटते, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय असं दिसते? तुम्ही बघायला गेला तर हा प्रचार एकटा संग्राम पाटील करतोय असं म्हणायला लागणार नाही, कारण का ही जी 4 गावातील जनता आहे हीच प्रचारक आहे आणि तीच प्रचार करणार आहे। कारण आज आपण बघायला गेलो होतो, इलेक्शन लागले म्हणून आपण प्रचार करतोय, तर माझा प्रचार हा 12 महिने चालू असतोय। कारण मी रोज बघितला तर रोज प्रचारातच आहे असं म्हणला तर काय वावगं ठरणार नाही, कारण रोज आपण जनतेतच असतोय। कारण रोज आपण प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी रोज आमचा तोच प्रयत्न चालू असतोय। त्यामुळेच आज या ठिकाणी मी आज उभा आहे, कारण त्या जनतेनं प्रेम दिलाय। 24व्या वर्षी त्या ठिकाणी मला लोकनियुक्त सरपंच म्हणून पाचगावची जबाबदारी दिली। त्यानंतर 5 वर्षानंतर माझ्या विद्यमान म्हणून आता ज्या माझ्या पत्नी त्या ठिकाणी प्रियांका पाटील काम करतात, त्यांना 5 वर्ष त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेला आहे। तर हे जे जनतेचं प्रेम आहे, या पाचगाववासियांचं प्रेम आहे, त्यांनी जो दिलेला आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद घेऊनच मी आज या ठिकाणी जात आहे। तर आज हा आशीर्वाद घेऊन जात असताना पाचगाव असेल, त्याचबरोबर आता मोरेवाडी असेल, उजळाईवाडी असेल आणि तामगाव असेल, या सर्वच गावातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मी आज या ठिकाणी फॉर्म भरतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांचा सेवक म्हणून सोडवण्यासाठी मी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना, ग्रामस्थांना काय आवाहन कराल? आज मी जिल्हा परिषदमधील सर्वच पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी आणि तामगाव या सर्वच गावातील नागरिकांना माझं एक आव्हान असणार आहे की आज ही होऊ घातलेली इलेक्शन आहे जिल्हा परिषदेची, तर तुम्ही आमच्या या पॅनेलला, मग पंचायत समितीचे आमचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, या सर्व पॅनेलला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो। आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र।